नमस्कार मित्रांनो सध्या बांधकाम कामगारांना शासनाकडून गृह उपयोगी वस्तूंचा संच देण्यात येत आहे। तसेच बांधकाम कामगारांना उपयोगात येणाऱ्या साहित्याच्या पेट्या सुद्धा दिल्या जात आहेत। अनेकांना या पेट्या मिळाल्या असतील, तसेच भांडी संच सुद्धा बऱ्याचशा लोकांना मिळाले असतील। मित्रांनो, या पेट्या तसेच गृह उपयोगी भांड्यांचा संच हा फक्त बांधकाम कामगारांनाच दिला जात होता, परंतु आता 22 फेब्रुवारी 2024 रोजी काढण्यात आलेल्या शासनाच्या नवीन GR नुसार आता गृह उपयोगी भांड्यांचा संच हा जेवढे पण घरेलू कामगार आहेत त्यांना सुद्धा मिळणार आहे। त्यामुळे आता बांधकाम कामगारांसोबतच घरेलू काम करणाऱ्या कामगारांना सुद्धा या गृह उपयोगी वस्तूंचा संच किंवा संसार उपयोगी भांडी मिळणार आहेत। तसेच महिला घरेलू कामगारांना 2 अपत्यापर्यंत 5000 रुपये सुद्धा मदत म्हणून दिले जाणार आहेत। तर मित्रांनो, या गृह उपयोगी वस्तू कोणकोणत्या आहेत अगोदर आपण हे जाणून घेऊया। तर मित्रांनो, या वस्तूंमध्ये वाट्या 4 नग, ताट 8 नग, पाण्याचे ग्लास 4 नग, पातेले 2 नग, मोठा चमचा 2 नग, पाण्याचा जग 2 लिटरचा 1 नग, मसाला डबा 1 नग, डबा झाकणसह 14 इंची 1 नग, डबा झाकणसह 16 इंची 1 नग आणि डबा झाकणसह 18 इंची 1 नग, परात 1 नग, प्रेशर कुकर 5 लिटरचा 1 नग, स्टीलची कढई 1 नग आणि स्टीलची टाकी 1 नग। तर अशा प्रकारे मित्रांनो, गृह उपयोगी वस्तूंचा संच किंवा संसार उपयोगी भांडी आता बांधकाम कामगारांसोबतच घरेलू काम करणाऱ्या कामगारांना सुद्धा मिळणार आहेत। तर मित्रांनो, आता आपण याबाबतचा शासन निर्णय पाहून घेऊया की यामध्ये नेमके काय देण्यात आलेले आहे, तसेच लाभ घेण्यासाठी अटी आणि शर्ती काय आहेत हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मित्रांनो, अशा पद्धतीने हा शासन निर्णय 22 फेब्रुवारी 2024 रोजी काढण्यात आलेला आहे। यामध्ये सन 2023-24 या आर्थिक वर्षात महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळातर्फे जीवित नोंदणी घरेलू कामगारांना संसार उपयोगी भांडी भेटवस्तू वाटप करण्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे। त्याचप्रमाणे मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी पाहू शकता प्रसूती लाभ महिला घरेलू कामगारांना 2 अपत्यांपर्यंत रुपये 5000 इतकी मदत देण्यात येते। म्हणजे या ठिकाणी मी ज्याप्रमाणे तुम्हाला सांगितले की महिला जर घरेलू कामगार असतील तर त्यांना 2 अपत्यांपर्यंत या ठिकाणी 5000 रुपयापर्यंतची मदत ही दिली जाते। तसेच मित्रांनो, या ठिकाणी अजून शासन निर्णयामध्ये देण्यात आले आहे की सन 2023-24 या आर्थिक वर्षामध्ये महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळ अधिनियम 2008 या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करणे, तसेच महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळामार्फत घरेलू कामगारांची नोंदणी नूतनीकरण वाढविणे या अनुषंगाने योजना राबवण्यासाठी जीवित सक्रिय नोंदणी असलेल्या घरेलू कामगारांना संसार उपयोगी भांडी संच वाटप करण्याबाबतचा निर्णय घेण्यात येत आहे। म्हणजेच मित्रांनो, या ठिकाणी बांधकाम कामगारांसोबतच आता या ठिकाणी घरेलू कामगारांना सुद्धा संसार उपयोगी भांडी संच म्हणजेच गृह उपयोगी भांडी संच या ठिकाणी दिला जाणार आहे। तसेच महिला कामगार जर असतील तर त्यांना प्रसूतीसाठी 2 अपत्यांपर्यंत 5,000 रुपयाची मदत ही दिली जाणार आहे। तसेच मित्रांनो, आता आपण या ठिकाणी या योजनेचा लाभ घेण्यासाठी अटी या कोणकोणत्या असणार आहेत याविषयी जाणून घेऊया। तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता संसार उपयोगी भांडी वाटप करताना खालील अटींचे पालन करण्यात यावे। म्हणजे या ठिकाणी खालील प्रमाणे अटी या देण्यात आलेल्या आहेत। तर कोणकोणत्या अटी आहेत? तर मित्रांनो, घरेलू कामगार लाभार्थी दिनांक 15/2/2024 पूर्वी प्रत्यक्ष सक्रिय जीवित नोंदणीकृत असल्याची खात्री करून घ्यावी। त्याच्यानंतर मित्रांनो, सदर वाटप तातडीने होण्यासाठी विकास आयुक्त असंघटित कामगार यांनी कार्यपद्धतीबाबत आवश्यक ते आदेश निर्गमित करावेत। महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळ अधिनियम 2008 कलम 15 मधील तरतूद सर्व जिल्हास्तरीय कार्यालय प्रमुखांना तंतोतंत लागू राहील। त्याच्यानंतर मित्रांनो, सदर वाटप हे जलद गतीने होण्यासाठी व लाभार्थ्याच्या सोयीच्या दृष्टिकोनातून कामगार आयुक्तांच्या जिल्हास्तरीय कार्यालयात प्रमुखांमार्फत करण्यात यावी। त्याच्यानंतर मित्रांनो, वरील कार्यपद्धतीप्रमाणे भांडी वाटप करण्याबाबतचे कार्यादेश व कंत्राटदारांसोबत करारनामा आणि राज्य स्तरावरील नियंत्रण व समन्वय विकास आयुक्त असंघटित कामगार यांनी करावे। तर अशा प्रकारे या ठिकाणी अटी असणार आहेत। या GR ची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, तुम्ही त्या ठिकाणी जाऊन हा GR डाउनलोड करू शकता। तर अशा पद्धतीने मित्रांनो, आता बांधकाम कामगारांसोबतच आता घरेलू कामगारांना सुद्धा या ठिकाणी गृह उपयोगी वस्तूंचा संच हा शासनाकडून दिला जाणार आहे। तसेच प्रसूती लाभ महिला घरेलू कामगारांना 2 अपत्यापर्यंत रुपये 5000 इतकी मदत सुद्धा दिली जाणार आहे। तर व्हिडिओमधील माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक नक्की करा। चॅनलवर नवीन असाल मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। असेच नवनवीन आणि माहिती पूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार।